काँग्रेसचे नेते नाना पटोले आपल्याबरोबर आहेत। नाना पटोले जी खरं तर शेतकऱ्यांनी स्वतः म्हणजे शेतकरीने स्वतःला जुंपून घेतलं आहे, नांगरणी स्वतः करतात आहेत। पैसे नसल्यामुळे ही संपूर्ण अवस्था होते। काल तुम्ही विधानसभेत आवाज उठवला तर तुमचं निलंबन करण्यात आलं या सगळ्या संदर्भात। खरं तर मला काल निलंबित केलं। यांच्याच राज्यामध्ये आज शेतकरी स्वतः आपल्याला झोपून घेत असेल तर या सरकारचं निलंबन आता जनतेने केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अवस्था दुरवस्था करण्यामध्ये याच सरकारचा जास्त सहभाग आहे आणि त्याचा परिणाम आज आम्ही सगळे भोगतो आहे। गेल्या वर्षीच्या पावसाळ्याच्या फसलीचे पैसेसुद्धा अजून सरकारने दिले नाही, मंत्र्यांनी ते मान्य केलं। हजारो लाखो शेतकऱ्यांचे पैसे अजूनपर्यंत दिले नाही, त्यामुळे स्वाभाविक आहे की त्याच्यावर पैसे नाहीत, शेतीचा हंगाम आलेला आहे। स्वतःला झोपून घेऊन ती मायमाऊली आपल्या नवऱ्याला बैलाच्या जागी हाकते आहे। हे चित्र विदारक चित्र या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने जगाने पाहिलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम महाराष्ट्रातलं भाजप आणि महायुतीचं सरकार करते आहे, हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे। दोन्ही भाऊ एकत्र येऊन आता विजयी सभा घेतात आहेत मराठीच्या सगळ्या मुद्द्यावरतून, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल त्यांच्यावरती टीका करताना असं म्हटलं की ज्यांची मुलं स्कॉटिश शाळेत शिकलेत ते मात्र मराठीच्या मुद्द्यांवर मराठीच्या संदर्भातली आपुलकीपणा एवढा दाखवतात। तर देवेंद्र फडणवीसांनी एक काम केलं पाहिजे ना, महाराष्ट्रामध्ये इंग्रजी अनिवार्य करून टाकली पाहिजे। त्यामुळे कोणावर टीका करण्यापेक्षा तुम्ही जो जी आर काढला होता तो जी आर का वापस घेतला त्याचं उत्तर का देत नाही फडणवीस। त्यामुळे आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्याची टिंगल करणं त्यांनी बंद करावं। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। नाना पटोले होते। नाना पटोले म्हणतात की आता या सरकारचंच संपूर्ण निलंबन जे आहे ते केलं पाहिजे असं मत जे आहे ते नाना पटोले यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।